काय हे तुम्ही अजूनपर्यंत तयार नाही झालात का? अहो उशीर होतोय, जायचंय ना आपल्याला. अगं तू तरी कुठे तयार झाली आहेस? ते मी सगळे इन्व्हिटेशन्स करत बसले होते म्हणून उशीर झाला, पण मी होतेच तयार. चला. खरं सांगू का तिलोत्तमा, तुझी ही सगळी लगबग बघून ना मला सारंग लहान असताना त्याला शाळेत बक्षीस मिळालं की त्याचं कौतुक करायला तू फिरायचीस ना सगळीकडे, ते आठवतं अगदी. नाही, बरोबर आहे तुमचं. मुलं कितीही मोठी झाली ना तरी सुद्धा आईसाठी लहानच राहतात आणि त्यांचं कौतुक करताना आई कधीच थकत नाही. कळलं? आता निघाल, चला तयारीला लागा. मला सारंग बरोबर निघायचं, चला. अगं सारंगला स्वतः बरोबर का अडकवतेस? म्हणजे तो एव्हाना पोचला सुद्धा असेल प्रॉडक्ट लॉन्च करता. आणि मी काय लगेच तयार होणार आहे, पण मुख्य वेळ लागणार आहे तो तुला. त्यामुळे नटण्या मुरडण्यात जर वेळ गेला तर मुलाचं कौतुक बघायचं राहून जाईल. पुरे होते तयार. मॉम, हा काय काय झालं सोहम? आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि चेहरा का पडलाय तुझा? तारा कार्यक्रमाला नाही येऊ शकणार. असं कसं? सगळ्यांनी जायचं ठरलं होतं ना. तिची जरा तब्येत बिघडली आहे. हो का? नाही, दुपारपर्यंत बरी होती. असं काय झालं अचानक? ठीक आहे, हरकत नाही, मी बोलते तिच्याशी. तिने औषध घेतलं त्यामुळे झोपली आहे, पण ती म्हणाली की बरं वाटलं की येईल म्हणून. ठीक आहे, तू तयार जा, बोल पटकन. हा, आपण बाकीचे कुठे आहेत सगळे? अरे सारंग, नील, बबलू, सावली सगळे गेलेत पुढे आणि ऐश्वर्या सुद्धा काहीतरी शॉपिंग करून निघणार आहे. बरं, मग मी तयारी करतो आता. चल पळ पळ. चल ना. चल. चल. वेलकम सर, प्लेजर टू मीट यू. मी भार्गव पटवर्धन, या अवॉर्ड फंक्शनचा ऑर्गनायझर. आमच्या संपूर्ण टीमकडून सर आपल्याला बिझनेस कॅम्पेन अवॉर्ड मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आपण चक्क 10 वर्षाचा बेंचमार्क ब्रेक केला, त्यासाठी आपलं खूप खूप अभिनंदन सर. थँक्यू. ही आपल्याला आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगेल सर. सर, कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. प्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या विजेत्या कॅम्पेनची एव्ही दाखवण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला स्टेजवर बोलवण्यात येईल. चीफ गेस्टच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार प्रदान केला जाईल. आणि आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट कोण आहेत माहितीये का? ज्यांनी सलग 10 वर्ष हा पुरस्कार जिंकला, त्या रोज पेटल कॉस्मेटिकच्या सर्वेसर्वा मिस शिवानी कारखानीस. त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार देण्यात येईल. नाईस. या निमित्ताने त्यांची भेट होईल. हो. एक रिक्वेस्ट होती. मी एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतो, सो त्या प्रॉडक्टची अनाउन्समेंट मी ह्या स्टेजवर करू शकतो? काहीच हरकत नाही, उलट आम्हाला आवडेल. एक्सक्यूज मी, शिवानी सकाळपासून फोनच उचलत नाहीये. त्यांची ती पी आहे ना गौरी, तिचा फोन आला होता. ती म्हणत होती त्यांना कदाचित जमणार नाही यायला. एक्सक्यूज मी. शिवानीचा सकाळपासून फोन लागत नाही. काय तिची जी पी आहे ना गौरी, तिने कसं कळवलं की त्या बहुतेक येणार नाहीयेत. नो, सरांना सांगायला हवं. सर, एक्सक्यूज मी. हां प्लीज.